हॅलो बालमित्रांनो, पीए एज्युकेशन ह्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण घेणार आहोत इयत्ता चौथी मंथन आणि त्यातला आहे आपला गणिताचा टॉपिक आणि गणिताच्या टॉपिक मधला आहे आपला व्यवसाय क्रमांक 6. आता व्यवसाय क्रमांक 6 मधला पहिला प्रश्न आपण बघू. चला तर आपण बघूया. पहा, आपल्याला एक प्रश्न दिलाय. किती आहे पहा, हे 9000 किती आहे 79 आहे आणि आपल्याला इकडे चौकट दिलेली आहे आणि इकडे दिले 9097. तर तुम्हाला बघा, इथे पण 9 दिले, इथे पण 9 दिले, 9000 9000, इथे किती दिले 79 दिले, इथे 97 दिले. मोठी संख्या कुठली आहे? इकडची मोठी आहे ना. मग या चिन्हांमध्ये आपल्याला एक संख्या चूज करायची आहे. मला सांगा, इथे ही संख्या मोठी आहे का? नाही, म्हणजे इकडे तोंड नाही येणार. मग ह्या मगरीचं तोंड कुठे येणार? मोठ्या संख्येकडे 97 कडे. म्हणजे हे दुसरं ऑप्शन हे आपलं उत्तर राहील. याला असं टिक करायचं आणि इकडे 2 नंबरचा गोल असा संपूर्णपणे तुम्हाला रंगवायचा आहे. म्हणजे थोडं पण बाहेर नाही गेलं पाहिजे, असं व्यवस्थित रंगवून घ्यायचा. ओके. पहा, आता दुसरा प्रश्न. 4 सहस्त्र, 8 दशक, 3 एकक. इथे एक चौकट दिलाय, त्या चौकटीमध्ये कुठला चिन्ह यायचंय हे आपल्याला सांगायचंय. नंतर काय दिलंय? 4 सहस्त्र, 9 एकक, 1 शतक. आता पुढे काय दिले? रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते योग्य चिन्ह येईल असे 4 ऑप्शन दिलेत. आपल्याला हे काढण्या अगोदर हे सगळं आपल्याला बेरीज करून बघावं लागेल. तर ती बेरीज कशा प्रकारे करायची? पहा, आपल्याला हे असा प्रश्न दिलाय का नाही. मग काय करायचे? 4 सहस्त्र दिलेत म्हणजे 4000, म्हणजे नंतर दिले 8 दशक, दशक म्हणजे 80, नंतर 3 एकक दिलेत म्हणजे 3. आता सगळ्यांची बेरीज करू. 4000, 80, 3 सगळ्यांची बेरीज केली किती आले आपल्याला? 4083 आले. त्याच प्रकारे इकडे काय दिले? 4 सहस्त्र म्हणजे 4000, 9 एकक म्हणजे 9, नंतर 1 शतक, 1 शतक दिले म्हणजे 100. आता सगळ्यांची बेरीज केली तर किती आले? 41009 आले. म्हणजे 40000 मोठे का 41000 मोठे? 41000 मोठे. म्हणजे आपल्याला या चिन्हांपैकी कुठलं चिन्ह सिलेक्ट करायचंय? पहा, कुठं 41000 मोठे आहेत ना आपले, म्हणजे 41000कडे तोंड करायचंय. म्हणजे ऑप्शन नंबर बघा, हे वाला चिन्ह आपल्याला चूज करायचंय 2 नंबरचं. असं 2 नंबरचं ऑप्शन टिक करायचं आणि 2 नंबरचा गोल तुम्ही रंगवून घ्यायचा. ओके. तिसरा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार होईल? आता सगळ्यात मोठा नंबर पहिले घ्यायचा आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. पहिल्या ऑप्शन पासून पहा, हे पहिलं ऑप्शन आहे. या पहिल्या ऑप्शन पासून आपण एक संख्या तयार केली, काय झालं? 9740 झाले. दुसरं ऑप्शन दुसरं ऑप्शन घेतलं तर 9532 झाले. तिसरं ऑप्शन घेतलं तर 9821 झाले. चौथा ऑप्शन घेतला तर 9764 झाले. मग सगळ्यात मोठी संख्या कुठली दिसते आपल्याला? ही 9821, म्हणजे तिसरा ऑप्शन. तिसरं ऑप्शन कुठे आहे आपलं? हे बघा, इथे आपला असा आहे तिसरं ऑप्शन आहे. तिसरं ऑप्शनला टिक करायचा आणि गोल रंगवून घ्यायचा. चौथा प्रश्न पहा. चौथा प्रश्न काय दिले? 5 अंकी लहानात लहान विषम संख्येत 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या मिळवल्यास उत्तर किती येईल? मग आता आपल्याला हे असे ऑप्शन दिलेले आहेत ना. पहा, आता आपण करूया. काय दिलं आपल्याला? 5 अंकी लहानात लहान विषम संख्येत 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या मिळवायची आहे. मग आता हे 5 अंकी लहानात लहान समसंख्या कुठली येते? किती येते? 10001 येते. तर पहा, आपल्याला काय दिले? मोठ्यात मोठी संख्या आपण कुठली घेतली? 10001 घेतले. 1 का घेतले? कारण की आपल्याला हे विषम संख्या पाहिजे ना. मग आपण याच्या पुढची 10000 हे नाही का काय होईल? समसंख्या होईल. आणि मग त्याच्यामध्ये 1 घेतलं की आपल्याला विषम संख्या मिळते. आणि नंतर म्हटले 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या, तर कुठली आहे? 9998. तर मग आता आपल्याला काय म्हटले? तर मोठ्यात मोठी समसंख्या मिळवल्यास उत्तर किती येईल? मग आता काय करायचं? ही संख्या घ्यायची, ही संख्या घ्यायची, दोघांची बेरीज करायची. आता ह्यांची बेरीज केल्यावर पहा, 8 आणि 1 9, 9 आणि 0 9, 9 आणि 0 9, 9 आणि 0 9 आणि हे 1, म्हणजे किती आलं? 19999. म्हणजे 19999 हे आपलं उत्तर येईल. तर 19999 तुम्हाला कुठल्या ऑप्शनमध्ये दिसतंय? पहा, ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर. पहा, पाचवा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील चौकटीत बरोबर हे चिन्ह येईल? आता हे आपल्याला असं दिले आणि याच्यामध्ये कुठल्या चौकटीत येईल चिन्ह हे आपल्याला काढायचे. तर कसं काढायचं पहा. आता पहा, हे आपल्याला पहिलं जे दिले ना ऑप्शन ए, तर याच्यामध्ये ए मध्ये बघा काय, याच्यामध्ये काय कोणतं चिन्ह बसेल?
इकडचं हे चिन्ह बसल. आता नाही का ब मध्ये कुठलं बसल, ब मध्ये बरोबरचं चिन्ह बसल. क मध्ये कुठलं चिन्ह बसते, आता क मध्ये पण बरोबरचं चिन्ह बसते. आणि ड मध्ये कुठलं चिन्ह बसल, पहा हे ड आहे, ड मध्ये हे चिन्ह बसल. म्हणजे बरोबरचं चिन्ह कुठं कुठं बसतंय, एक तर ब मध्ये बसतोय आणि दुसरा तर क मध्ये बसतोय. म्हणजे आता ब क हे तुम्हाला कुठं दिसते, पहा इथं काय दिलंय, ब दिले, इथं क ड दिले, इथं अ ड दिले, ब क कुठं दिले, ऑप्शन नंबर 4 मध्ये दिले. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर. 6वा प्रश्न पहा काय, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंकापासून 5 अंकी विषम संख्या तयार होईल. तर आता 5 अंकी विषम संख्या कुठल्यापासून तयार होते पहा. ऑप्शन नंबर 1 पासून पण विषम संख्या तयार झाली, ऑप्शन नंबर 2 पासून पण विषम संख्या झाली, ऑप्शन नंबर 3 पासून झाली. सगळ्यांपासून विषम संख्या तयार झालेली आहे. म्हणजे हे सगळेच संख्यांची विषम संख्या बनतात. म्हणून काय करायचं, चौथा ऑप्शन चूज करायचं. चौथा ऑप्शन काय, सर्व पर्याय बरोबर आहेत. मग आपल्याला हे चौथा ऑप्शन कुठे दिसते पहा, सर्व पर्याय बरोबर आहेत. चौथा ऑप्शन टिक करायचा आणि गोल रंगवून घ्यायचा. पहा प्रश्न क्रमांक 7वा, 8,1,9,5,3 या प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती. मग आता हे आपण सोडवूया. पहा कसं सोडवायचं. पहा आता हे सगळे संख्या आपण जर एकदाच वापरून जर आपण लहानात लहान जर समसंख्या तयार केली तर एकच तयार होती. कुठली बघा, 13,598 ही संख्या बनेल. मग आता 13,598 हे तुम्हाला कुठे दिसते पहा, किती 98 ना, 13,598. तर पहिल्या ऑप्शनमध्ये तर नाही आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये नाही आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये नाही आहे, चौथ्या ऑप्शनमध्ये आहे 13,598. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं ॲन्सर. 8वा प्रश्न, 5,7,4,2 व 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील दशक व हजार स्थानाच्या, कुठलं स्थान, दशक आणि हजार स्थानाच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. स्थानिक किमतीची बेरीज काढायची. मग कोणाकोणाचं, हे सगळी संख्या घ्यायची. या सगळ्या संख्यामधून मोठ्यात मोठी संख्या म्हणजे सगळ्यात पहिले मोठा नंबर घ्यायचा. पहिले मोठा 9, मग त्याच्यानंतर 7, मग त्याच्यानंतर 5, मग त्याच्यानंतर 4, मग त्याच्यानंतर 2. मग याच्यापासून एक संख्या तयार झाली. मग ह्या संख्येचं कुठला पाहिजे आपल्याला, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असं लिहितो आपण. मग लिहून झालं तर नंतर आपल्याला काय म्हटलंय की दशक स्थानाचा आणि हजार स्थानाचा. दशक स्थान कुठे, इथे, दशक स्थानचा 40, हजार स्थानाचा कोण आहे, 7 आहे, म्हणजे 7,000. 7,000 आणि 40 दोघांची बेरीज केली तर किती येतात, 7,040. मग 7,040 आपल्याला कुठं दिसतंय बा, पहा 7,040 ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. म्हणजे हे आपलं उत्तर. पहा काय दिले आपल्याला, 4,7,0 व 2 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व लहानात लहान समसंख्येची बेरीज किती. मग 4 अंकी पहिले मोठ्यात मोठी तयार करायची, मग लहानात लहान तयार करायची. पहा आता हा आपला आहे 9वा प्रश्न. मग पहिले आपण नाही का लहानात लहान संख्या तयार केली, आपल्याला आले 7,420. मोठ्यात मोठी तयार झाली बघा, पहा ही आहे आपली मोठ्यात मोठी संख्या 7,420 आणि लहानात लहान संख्या आहे 2,074. तर आता दोघांची बेरीज करायची तर किती येते, 9,494 होते. तर 9,494 पहा आपल्याला कुठल्या ऑप्शनमध्ये दिसते, 9,494 ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर राहील. पहा आपल्याला प्रश्न दिलाय 10वा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. मग आता सगळे पर्याय घ्यायचे. पहा पहिला पर्याय आपल्याला दिले, याच्यापासून 54 तयार झाले. याच्यापासून जर आपण तयार केलं लहानात लहान, पहा आपल्याला तयार होईल 1, 0, मग नंतर होईल 2 आणि 5 म्हणजे 1,025 होईल. ह्याच्यापासून कोणती बनते पहा, 2, 0, 3, 7 म्हणजे अशी संख्या तयार होईल. याच्यापासून 2, 3, 4, 7 म्हणजे अशी संख्या तयार होईल. मग आता सगळ्यात छोटा नंबर तुम्हाला कुठं दिसते बघा, याच्यापासून होईल 1, 0, 45. तर मला सांगा सगळ्यात छोटी संख्या कुठली दिसते, हे दिसते का नाही, याच्यापासून बनलेली 2 नंबरपासून. म्हणून हे 2 नंबरचं ऑप्शन आपल्याला असं टिक करायचं.